घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. मी काल छान एका घरात असं वाचलं, थोडं लक्षात आहे माझ्या, चालता चालता वाचलेलं. आचार विचार हा घराचा पाया आहे. आचार विचार हा घराचा काय आहे? पाया आहे. विश्वास हा घरातला देव आहे. शांतता समाधानी घरातली लक्ष्मी आहे. ज्येष्ठ माणसं या घरातल्या भिंती आहेत. आणि प्रेम हा घराचा छत आहे. पुन्हा आरोग्य मिळवण्यासाठी धडपड करत राहतो. कमवा पण खर्चा ना. अरे माणसाच्या मूलभूत गरजा आहे. आज हे घर बांधलं सरांनी, गरजेचं आहे का नाही? साला माणूस मोठा झाला हे कशाहून कळतं? मोठं घर मोठी गाडी, याच्यापेक्षा मोठा माणूस काय? 39 बरोबर ना? तुमच्या गाडीत नंबर आहे ना वाटते, 9200 आहे का नाही? माणूस मोठा झाला हे कशाहून कळतं? मोठं घर मोठी गाडी, याच्यापेक्षा मोठा माणूस कशाने कळणार आहे? म्हणून घर माणसाला असलं पाहिजे. माणसाच्या जीवनातल्या ह्या मूलभूत गरजा आहे. अन्न वस्त्र, बोला, अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर, ह्या हा लक्षात, हे दोन थोडा पुढे आता त्याला. माणसाच्या जीवनातल्या मूलभूत गरजा आहेत त्या, आणि ते गरजेचं आहे ना. पहिल्यांदा लोक म्हणायचे दूध आहे का, आता म्हणतात छोट्या पिनचं चार्जर आहे का. विठाला घर बांधलं पाहिजे ना. अहो घर असलं पाहिजे. माणसं कमवायचंय कशासाठी मला कळतच नाही. अरे आल्यानंतर रात्रीच्या आनंदानं झोप लागली पाहिजे. घर असावं माणसं, घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा. एवढे लोक स्वागताल महाराजाच्या येत नाही. पुन्हा एकदा मी स्पष्ट, म्हणजे बऱ्याच गावात येतात पण ते आम्हाला विरोध नसतो, त्या ठेवणाराला विरोध असतो म्हणून येत नाही. पण इथं माझ्यापेक्षाही तुमच्यावरच्या हाती लोक जास्त आहे, म्हणून लेकरा बाळा सहित रस्त्यावर उभी होती. सगळी लोक रस्त्यावर उभी होती. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. मी काल छान एका घरात असं वाचलं, थोडं लक्षात आहे माझ्या, चालता चालता वाचलेलं. आचार विचार हा घराचा पाया आहे. आचार विचार हा घराचा काय आहे? पाया आहे. विश्वास हा घरातला देव आहे. शांतता समाधानी घरातली लक्ष्मी आहे. ज्येष्ठ माणसं या घरातल्या भिंती आहेत. आणि प्रेम हा घराचा छत आहे. या गोष्टी फार गरजेच्या आहे. म्हणजे हौशेने बांधल्या जातं त्याला हौस म्हणतात. जे हौशेने बांधल्या जातं त्याला हौस म्हणतात. जिथं हवा खेळती असते त्याला हवेली म्हणतात. जिथं भिंतीला सुद्धा कान असतात त्याला मकान म्हणतात. जिथं हप्ते भरून माणूस फ्लॅट होतो त्याला फ्लॅट म्हणतात. जिथं होम हवन असतं त्याला होम म्हणतात. आणि जिथं पडल्याबरोबर झोप लागते त्याला झोपडी म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून इथं होम हवन आहे म्हणजे हे होम आहे. हे होम हवन आहे ना, इथं होम आहे. लक्षात ठेवा. मला सांगायचं काय, मग घर बांधलं पाहिजे माणसाने. घर नव्याने पुन्हा, एका कवीनं छान म्हणलं, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. घरातलं बी जुनं जाळलं पाहिजे आणि गावातली बी जळमट जाळली पाहिजे. बरोबर आहे ना? मजबूर कळते का तुम्हाला? असं छान घर बांधावं माणसानं, जळले पाहिजे. बरोबर. विठाला मग एवढं सुंदर घर बांधलं, आपण त्यांच्या सुखामध्ये सामील झालं पाहिजे. अहो आला आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, हे उपकार आहे त्यांचे. नाही तर त्याच्या पैशाने त्याने घर बांधलं, आपल्याला बोलवायचा संबंध काय? तुम्ही हे कधी डोक्यात आणलं का नाही? त्याच्या कष्टानं त्यानं घर बांधलं, आपल्याला बोलवायचा आणि जेवू घालायचा आणि आदरातिथ्य करायचा आणि सन्मान करायचा संबंध काय? हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. काही माणसं घर बांधतात, कोणाला बोलवत नाही, काय करायचं म्हणतात, काही घेणं देणं नाही आपल्याला. मग त्याला कोण का पाडून टाकलं का त्याचं घर? बोला. हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मग आपल्याला बोलवलं तर आपण काय म्हणायला पाहिजे? पंजाबराव छान बांधलं वा घर, काय सुंदर घर बांधलं तुम्ही. आज तुमचं घर झालं तरी आम्हाला आनंद आहे. अहो नाही तुमच्या घरात बसता आलं तर तुमच्या बंगल्याच्या सावलीत बास टाकून झोपता आलं उन्हाळ्यात तरी बाद झालं. बरोबर आहे? तुमच्या बंगल्याच्या सावलीत बास टाकून झोपता आलं तरी बाद झालं. कौतुक करा, जेवण करा, निघून जा, आपलं काम झालं. कौतुकही करत नाही, जेवणही करत नाही, घरात जाऊन शानपणा करत. पीओपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही,
कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडाच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तू तेवढी कडी बसून घे. घर म्हणजे काय जोक आहे? बघन म्हणतं करून पाहून, घर म्हणतं बांधून पाव. सोपं आहे का ते? सोपं गोष्ट आहे का? आपण विचार केला पाहिजे का नाही? एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी नवी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? बोला पेढा खायचा. काय म्हणायचं? मस्त घेतली हो गाडी. आवाज तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडे आली. अर्ध्या रात्री बिमार पडलो तर तुमच्या गाडीत घेऊन दवाखान्यात न्या. बस झाला आम्हाला तुमच्या गाडीचा फायदा. काही नको दुसरं. अहो काय कमवून तरी करायचे माणसाजवळ? हे गाड्या घोड्या हे असलं पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. चांगलं बोला, पेढा खा, निघून जा. चांगलं बोलत नाही पेढा खात नाही, 4 माणसं कोपऱ्यात घेत आणि चर्चा करतात. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काय काम? आता मीन सर पाहून घेईल, तू काय खोदू खोदू विचारायला किती घेतले किती घेतले किती घेतले? तुला जेव्हा आहे तू जेवून जाय ना. विठाला विठाला लय उकरायची सवय माणसाला, बरोबर आहे का नाही? अरे ती त्यांची इच्छा आहे, इच्छेसाठी माणूस काय करत नाही. चला बोला, इच्छा असते ना ज्याची त्याची. त्यांची इच्छा म्हणून त्यांनी एवढं वैभव, एवढे टाळकरी गायक वादक बोलवले महाराज. कोणी म्हणाल कशाला बसूनच होते? अरे तू गप मरणं काय पोटाव पाहिजे तो, बरोबर आहे ना? चांगली थिंक, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, सकारात्मकता विचारात असली पाहिजे. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरू लागला, आणि मी ते गाडीत सीट थोडं लोड केलं आणि आपलं प्रवासामुळे थोडंसं डुकला लागलं मला. आणि ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? त्याला काय मी दिसलोच नाही ते असं सीट खाली केल्यामुळे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची आहे. हा भरणार म्हणे महाराजाचं इनोवा होती, फॉर्च्युनर का घेतली म्हणे, ती फेब्रुवारीत इकली, ही नवी घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मोठ्या मुरगाळायच्या गाड्या घ्यायच्या. हलकटा तुझ्या दारात काही माग आहे लोक? हा महाराज सोपं आहे का? मी माझा 2 दिवसाचा प्रवास सांगतो तुम्हाला. मी परवा होतो नागपूरच्या जवळ धामक गाव, गावाच्या नावासहित सांगतो धामक. मी रात्रीचं कीर्तन केलं घोड नदीला. आता मी इथे आहे, संध्याकाळी जाणे फळ आहे. उद्या आहे मला इगतपुरी नाशिकला. घरात कमी आणि गाडीत जास्त आहे. गाड्या चांगल्या नको. अहो घरात कमी आहे ना, आम्ही त्या गाडीत जास्त आहे ना. जे म्हणतो ना महाराज लोकायला हे फुकटचं मिळतं, त्याने 2-3 दिवस गाडीत बसावं. पैसा असून दाढी करायला टाइम नाही. सोप्या गोष्टी आहेत काय? जेवण गाडी इथे काही म्हणतील अरे होत नाही तर कर तू कशाले? हे माया पुढचे दे, बरोबर आहे का नाही? हे त्याच्या पुढचे आहे ना. याचा विचार इथं जाऊन थांबतो. मुंडे सर, मी मध्ये फोन केला नव्हता तुम्हाला बरं का सर? मी तुमच्यापर्यंत आलं नाही मला माहित नाही. मी त्यांना फोन केला आणि म्हणलं सर काय ॲडजस्ट होत असेल तर करावं, माझी धावपळ खूप होतीये, प्रवास खूप होतोय. मी 2 वेळ फोन केला त्यांना. ते म्हणले महाराज त्यांची खूप इच्छा आहे ना, असलं काही करू नका तुम्ही या म्हटले. नाही तर या मलाही कुठे एवढी पळापळ करण्याची इच्छा असते. चला बोला, त्या सोप्या गोष्टी नाही हो. बोलणं सोपं आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणे करता कामी जागा का. बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. लक्षात ठेवा. आणि घर बांधणं सोपी गोष्ट आहे का? आयुष्य जातं काही माणसाचं घर बांधता बांधता. होत नाही महाराज. हे फार महत्वाचं आहे. मला सांगायचं काय, पैसा माझा मुद्दा महत्वाचा आहे आणि मी बाकीकडे लांब जाणारही नाही. पहिला मुद्दा होता माझा बायको चांगली मिळणं भाग्य आहे. दुसरा मुद्दा होता पोरं चांगले होणं भाग्य आहे. तिसरा मुद्दा होता पैसा जवळ असणं भाग्य आहे. आणि या मुद्द्याला धरून आपण चालतोय. पैसा जवळ असणं सुद्धा भाग्य आहे. अरे पुरुषार्थ आहे पैसा कमवणं. मग महाराज म्हणले फक्त ते उदास विचारे वेच करी, कमवा पण द्या. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे. भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची श्रीमंती. द्या. मी सांगेल नुसतं पैशानं माणूस श्रीमंत होत नाही बरं का सभापती. पैशानं माणूस श्रीमंत होत नसतो, मनाची श्रीमंती लागत असते.